माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुला हवन करताना त्या म्हातारी बरोबर। मीच काय माझ्यासोबत पप्या पण होता। एक मिनिट, पप्या तू तिकडे होतास? हो होतो मी तिकडं। तू श्रीकलाला होम करताना पाहिलंस का? नाही। घ्या घ्या, पाहिलंस इंद्रायणी? पप्यानं काहीही पाहिलेलं नाही। यावरून हे सिद्ध होतं की तू फक्त खोटारडी नाही तर एक निलाद्री वाईट मानसिकतेची मुलगी आहेस। गोपाळ दादा, काय आता का मिरची झोंबली? म्हणजे तिने कसंही वागावं, काहीही बोलावं आणि आम्ही दोघांनी ते निमूटपणे ऐकून घ्यावं, हे जमणार नाही। हा हे बघ तू गोपाळ, इंदू बस। अरे पण तू कसं बोलतो? आता खरंच बस। माझी जराही किंमत असेल ना तर तू गप्प बसशील, एक शब्दही बोलू नकोस। तुम्हा दोघांना माझ्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल मी तुमच्या दोघांची हात जोडून माफी मागतो। इंदू, मी तुला म्हटलं होतं ना, ज्या दिवशी या घरात कलह वाढेल तेव्हा मी एकच गोष्ट करेन आणि तीच गोष्ट आज मी करणार आहे। गोपाळ दादा, श्रीकला, तुम्ही इकडे आनंदात राहा। मी आणि इंदू पुढच्या 48 तासात हे घर सोडतो। अरे अधोक्षज, काय चाललंय हे सगळं? अधोक्षज, काय बोलताय तुम्ही? नका करू असं प्लीज। नाही श्रीकला, माझा निर्णय बदलणार नाही। अधोक्षज, काका, हात जोडतो, पाया पडतो, मला नका अडव। काय बोलतोयस तू? अधोक्षज, हे घर तुझं आहे आणि तूच या घरातनं निघून जायची भाषा बोलतोयस। काय चाललंय तुझं? आई, तू आलीस तर तुला सुद्धा सोबत घेऊन जाईल, पण या घरात राहणार। चल इंदू, बॅग भरू। अधोक्षज थांब। हे बघ, माझा ऐक असा हातात काका, जे तुझ्या आणि बाबाच्या बाबतीत झालं ते मला माझ्या आणि गोपादादाच्या बाबतीत नाही उद्यायचंय रे। सोबत राहिलो तर भांडणं होतील, तू राहिलो तर कदाचित गोडवा टिकेल। पोरगी मुळावर उठलीये माझ्या पोराला माझ्यापासून तोडतेस।
तुझ्यामुळे दूर चाललं माझं लेकरू. आई इंदूला बोलावू नकोस. माझ्या मनात असेल ना तर जीव घेईन मी हिचा. आई गोपा दादा 48 तास. पुढच्या 48 तासात तुला या घरात कलर दिसणार नाही. माझं वचन आहे तुम्हा दोघं. अधोक्षज फायनली काढलं तुला या घराबाहेर. श्रीकलाच्या कलापुढे तुझा निभाव लागणार नाही इंद्रायणी, कधीच नाही. हॅलो तानवे स्टेट एजंट. मी अधू विठुराया शपथ मी खोटं बोलत नाही. ऐक 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 जे काही आता झालंय ना त्यावर मला काही बोलायची इच्छा नाही. हा? नाही ऐकायचंय मला, नाही बोलायचंय त्याच्यावर. अगं ज्या घरात राहून सतत कलेश आणि आकस निर्माण होणार असेल तर तिथे कशाला राहायचं आपण? काय अर्थ आहे? अरे अधू तुला माहिती कधी पोरगी खोटं बोल. नाही इंदू ऐक ऐक. मला माहितीये तुला श्रीकला सोबत कधी जमून घेता येणार नाही. हा? नाही जमणार तुला. अगं मग जिथे सतत तू तू मी मी असं होणार असेल तिथे का राहायचं आपण? ना गोपा दादा खुश राहणार, ना श्रीकला खुश राहणार, ना तू ना मी ना घरातलं कोणीच खुश राहणार. मग का राहायचं आपण इथे? आपण त्यापेक्षा लांब राहू ना. लांब राहू आपण. आणि इंदू आपण हे घर सोडून जातोय यात काहीच बदल होणार नाही. आपल्या माणसांना सोडून असं आपण हे घर सोडून जातो. हिंदीने एवढं दमवलं इथपर्यंत आलं सगळं, इथपर्यंत. अगं भारली बिरली आहेस का? अशी काय हसतेस वेड्यासारखी? नीट सांग काय झालं ते. अगं तू होतीस ना इकडे, तुला माहिती आहे ना काय. पप्प्या बाहेर होता. आता पकडलं जाते की काय असंच वाटत होतं. भीतीच वाटायला लागली. पटकन मागे गेले मागच्या दरवाजाने. एक थेरडं दिसलं. म्हणलं आजोबा तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचून दाखव का? म्हणाले हो बाळा दाखव. थेरडाला घेऊन आले आतमध्ये आणि श्लोक वाचून दाखवले ज्ञानेश्वरी. आणि मग ती हिंदी आली, इकडे तिकडे बघायला लागली, आत गेली. रत्ना तू कुठे लपलेली ग? तू कुठे होतीस तू? तुझी गुरु आहे. काही गुपी तर माझ्याकडे पण राहू दे की. अशी तशी नाही गावणार मी. मानलं रत्नाबाई, तुम्हाला मानलं. त्या हिंदीला वेड लागलं. ए श्रीकला, ए आमच्या टक्कुऱ्यात घुसला असं काहीतरी बोल ना. हे असं एकटीच काय असते? सांगते. इथे काय झालं ते कळलं ना तुम्हाला. आता घरात काय झालं ना ते सांगते. तू श्रीकलाला होम करताना पाहिलंस का? नाही
यावरून हे सिद्ध होतं की तू फक्त खोटारडी नाही तर एक निलाद्री वाईट मानसिकतेची मुलगी आहेस. तुम्ही इकडे आनंदात राहा. मी आणि इंदू पुढच्या 48 तासात हे घर सोडतो. वा, याला म्हणतात वार. एका घावात तुकडे चार. आता खऱ्या अर्थाने तू या सन्माननीय पोपटराव लांडगेंची पोरगी शोभतेस, सख्खी पोरगी. आज या घडीला मी दिग्रसकरांचं घर तोडलंय. माझ्या रस्त्यात आडव्या येणाऱ्या त्या इंद्रायणीला ना खरा बाहेर काढलंय. आता मी दिग्रसकरांची अशी अवस्था करेल ना की आपल्याला मरण यावं ह्यासाठी रोज प्रार्थना करतील. तीळ तीळ रडतील, कारण त्यांना वाचवायला त्यांची राखणदार इंद्रायणी त्यांच्या जवळच नसेल. काही करू नकोस तू. विठुराया, काही करू नकोस तू. फक्त असा बघत बस. अरे पाठी राखायस ना माझा. सगळ्या घरासमोर खोटं पाडलंस मला. काय मिळालं रे तुला? सांग ना, काय मिळालं तुला? माझे व्यंकू महाराज, शकुंतला काकी, नारायणीताई, अधोक्षज, कुणाचाही विश्वास नाही माझ्यावर. माझी नारायणीताई पण नीट बोलत नाही माझ्याशी. भरल्या घरात एकटं पाडलंस तू मला. का? कारण तुझी तीच लायकी आहे. मोठ्या बाई, काय एरवी तर लोकांना शांतपणा शिकवत असतेस. आपण जे करतो तेच आपल्या बाबतीत होतं. आपण जे पेरतो तेच उगवतं. पण तुझ्या बाबतीत तेच होणार. माझ्या अधोक्षजला माझ्यापासून तोडलंस. माझ्याच घरात मला एकटीला पाडलंस. आज तेच होतंय तुझ्या बाबतीत. जी तुझी लायकी तेच झालंय तुझ्या बरोबर. खर तर ही गोष्ट तुझ्या बाबतीत आधीच व्हायला हवी होती. इतकं कायच वाईट केलंय हो मी? मोठ्या बाई, तू जन्माला आलास हे एक वाईट. जन्माला आल्यानंतर आई बापाला खाल्लं हे दुसरं वाईट. माझ्या आदोक्षच्या बारशाच्या कार्यक्रमाचा विचका केला हे तिसरं वाईट. माझ्याच घरामध्ये कुंडली मांडून बसली हे 100 वाईट. माझ्या आदोक्षला फसवलं हे 1000 वाईट. माझ्या आदोक्षला आता घर सोडायला भाग पडतेय
हे लाख वाईट, कोटी कोटी वाईट असते, वाईट. काय पाहतेस माझ्याकडे? आ? तुझ्या बघण्यानं माझ्या अंगाला भोकरही पडणार आहेत. तुम्हाला काय वाटतं मोठ्या बाई? अध्यक्ष जे घर सोडतोय कोणामुळं? माझ्यामुळं? मी प्लॅन केलाय त्याने घर सोडावं म्हणून. अहो, ज्या घरात व्यंकू महाराज आहेत, विठुरायाचा वास आहे, ते घर सोडायला लावेल मी माझ्या नवऱ्याला. चोर तो चोर वर शिरजोर. चोर आणि शिरजोर दोन्ही श्रीकला. ज्या घराचा तुम्हाला इतका अभिमान आहे ना मोठ्या बाई, तेच घर मोडायला आली आहे ती श्रीकला. म्हणूनच षडयंत्र रचून मला नादोक्षला बाहेर काढायचं बघतीये. कशावर? काय करते ती? तिच्या मनाला येईल ते. जितकं वाईट तिला करता येईल तितकं वाईट करतीये. काय केलंय तिने? राहू द्या ना मोठ्या बाई, मी सांगितल्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात? नाही ठेवणार मला माहिती. थांब, कुठं निघालीस? माझं बोलणं संपलेलं नाही अजून. पण मानलं पाहिजे हा श्रीकलेला. जी गोष्ट मी 22 वर्षात नाही करू शकले, तिनं ती काही दिवसात करून दाखवली. तुला घरातनं बाहेर काढली. मग कसं वाटतंय? उठला का तुझ्या अहंकाराचा फुगा? टाकलीस तू शस्त्र? पळपट्या माणसासारखी पळून चाललीस. पण मी तुला पळू देणार नाही. आता या क्षणी निग्रसकरांच्या घराला तुझी आता सगळ्यात जास्त गरज आहे. या घराने तुझ्यावरती अनंत उपकार केले, त्याची परतफेड करण्याची वेळ आली. पण तू या घराला बर्बाद करण्यासाठी श्रीकलाच्या हातात कोलीत देतेस. पळून जातेस ना? मोठ्या बाई, काय काय बोलता तुम्ही? मला काहीच कळत नाही. म्हणजे कन्फ्युज झाले. अहो, काहीच कळत. हे घर माझ्या आदोक्षच आहे. तो घर सोडून चाललाय. तो घरात राहायला पाहिजे. त्याचं घर नीट राहिलं पाहिजे. आणि त्याला तूच थांबवू शकतेस. श्रीकलेचा बिमोड तूच करू शकतेस. आणि तू तो करायला हवा. मोठ्या बाईची आज्ञा आहे. मी जे बोलते ना ते मी करून दाखवते. माझ्या मार्गात जो कोणी वाकडा येतो ना त्याला सरळ आडवा करणार आहे. दिग्रसकरांचं जे भरलेलं घर आहे ना, त्यांना बघा आता मी कसं उसाड आणि उचाड करून टाकते ते. ही श्रीकला आहे ना, तिच्याकडे फक्त एक नाही 64 कला आहे. बाबा बाबा, मला तुम्ही सांगा, कोणाला पहिले मारू? हा, शकुंतला दिग्रसकर? आधीच अर्धबेली झालीये ती. नाही, नको नको. त्या येडपट नारायणीला मार. हा? किंवा तिच्या त्या लबाड आणि लाडखोट्या नवऱ्याला मारू का? श्रीकला, हे अशा साईडच्या फांद्या तोडून उपयोग होत नसतो. खाव खाव मुळाशी मारायचा असतो. सगळ्यात आधी आम्हाला रस्त्यावर आणणाऱ्या त्या वेंकुला संपव. आणि बर का, नुसता संपवू नको, त्याचे
हाल छळ असं करून संपव. मी त्यांचे खूप हाल खूप छळ करेत ना, इतका तडफडायला लावेल ना त्यांना की इंदी आणि तो व्यंकट माझ्याकडे मरणाची भीक मागत येतो. काय बोलताय मोठ्या बाई? खरे तुझा विश्वास बसत नाहीये ना? अधोक्षजची शपथ, तुला माहितीये मी माझ्या मुलाची खोटी शपथ कधीच घेणार नाही. श्रीकलाच्या विरोधात ही जी लढाई सुरू झाली आहे ना, त्यात मी आनंदीबाई डिग्रसकर तुझ्या सोबत.